भोंदूखराची एसआयटीकडनं सलग 10व्या दिवशी चौकशी. काल उशिरा दाखल झालेल्या 2 गुन्ह्यांबाबत देखील चौकशी होणार. भोंदूबाबाचे सावकारी व्यवसाय, हवाला रॅकेटबाबत चौकशी होण्याची शक्यता. मंत्रालयासोबतच खरातचा सगळीकडे वावर होता. खरातला सरकारनं राजमान्यता दिली होती, संजय राऊतांचा आरोप. तर सत्ताधारी सांगतात 40 आमदार खरातच्या पायाचं तीर्थ प्यायला जात होते, राऊतांचा दावा. निलेश चाकणकर आणि चौधरी नावाच्या व्यक्तीची 450 कोटींची कंपनी. चौधरी हा तटकरेंच्या जवळचा माणूस. अंधारेंचा तटकरेंसह चाकणकरांच्या पतीवरती आरोप. रुपाली चाकणकरांचे आर्थिक स्रोत तपासण्याची मागणी. रुपाली चाकणकरांकडून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा. अत्याचारी अशोक खरात प्रकरणात चाकणकरांना दुसरा धक्का. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे राजीनामा सुपूर्द. देशात लॉकडाऊन लागणार नाही. टीम इंडियाप्रमाणे आपल्याला काम करायचंय. संकटांचा यशस्वीपणे सामना करू. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. विदर्भातील 7 जिल्ह्यांमध्ये गेल्या 24 तासात 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. अकोल्यात तापमानाचा पारा सर्वाधिक 41 अंशांवर. पुढील 6 ते 7 दिवस कडक उन्हासह पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याचा अंदाज. राज्यात 30 आणि 31 मार्चला मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता. कोकण आणि गोव्यातही पावसाचा अंदाज. दिल्ली विमानतळावरती इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग. विमानातील सर्व प्रवासी सुखरूप. इमर्जन्सी लँडिंग का केलं याबाबत अद्याप स्पष्टता नाही.